संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुमचेही थांबलेले आहेत का? गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून तुमच्या खात्यात एकही हप्ता जमा झालेला नाही का? फेब्रुवारीचा हप्ता कुठे अडकला आणि मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याबाबतची सर्वात स्पष्ट, खात्रीशीर आणि विभागीय स्तरावरून मिळालेली महत्त्वाची माहिती देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे महाराष्ट्राच्या सर्वात विश्वसनीय अपडेट MX मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणारे दिव्यांग बांधव, विधवा महिला, माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेले सर्व लाभार्थी यांनी आजची ही माहिती विशेष लक्ष देऊन ऐकणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही अपडेट तुमच्या थांबलेल्या हप्त्याबाबतची सर्वात मोठी आणि स्पष्ट माहिती ठरू शकते. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून अनेक लाभार्थी सतत एकच प्रश्न विचारत आहेत. आमच्या खात्यात 2 ते 3 महिने पैसे का जमा होत नाहीत? फेब्रुवारीचा हप्ता कुठे गेला? जानेवारीचा हप्ता आला नाही, फेब्रुवारीचा हप्ता आला नाही, मग मार्चचा हप्ता कधी मिळणार? आणि हे तीनही हप्ते एकत्र मिळणार का? या सर्व प्रश्नांची खात्रीशीर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अनेक प्रकरणांमध्ये पडताळणी प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांची नावे तात्पुरती निष्क्रिय करण्यात आली आहेत आणि ही माहिती वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थी संभ्रमात आहेत. पण घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण योग्य वेळी योग्य पाऊल उचलल्यास तुमचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत अत्यंत सकारात्मक अपडेट समोर आलेली आहे. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला शेवटपर्यंत समजून घेतली तर एक छोटीशी गोष्ट तुमचे थांबलेले पैसे पुन्हा सुरू करू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आजची अपडेट अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक आहे. कारण दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत खात्रीशीर माहिती समोर आलेली आहे. आता मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून 2 प्रमुख प्रश्न सतत विचारले जात आहेत. पहिला प्रश्न, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून का मिळालेला नाही? आणि दुसरा प्रश्न, सलग 2 ते 3 महिने झाले तरी खात्यात एकही हप्ता जमा का झाला नाही? खूप लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सलग 2 ते 3 महिन्यांचे हप्ते जमा झालेले नाहीत. काहींच्या बाबतीत जानेवारीचा हप्ता थांबला, काहींच्या बाबतीत फेब्रुवारीचा हप्ता थांबला, तर काहींच्या बाबतीत दोन्ही थांबले. त्यामुळे अनेकांचा प्रश्न आहे, आता पैसे येणार कधी आणि तीनही हप्ते एकत्र येणार का? मित्रांनो, याबाबत संबंधित विभागाशी सविस्तर चर्चा केल्यानंतर जी माहिती समोर आली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात सलग 2 किंवा त्यापेक्षा जास्त महिन्यांपासून पैसे जमा झालेले नाहीत, अशा अनेक प्रकरणांमध्ये पडताळणी प्रक्रिया म्हणजेच स्क्रुटिनी सुरू असल्यामुळे त्यांची नोंद तात्पुरत्या स्वरूपात निष्क्रिय करण्यात आली आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कायमचे योजनेतून वगळण्यात आले आहे. अनेक प्रकरणांमध्ये फक्त पडताळणी प्रक्रिया सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात नाव निष्क्रिय केले जाते आणि त्यामुळे त्या काळात हप्ते खात्यात जमा होत नाहीत. मित्रांनो, ही प्रक्रिया पूर्णपणे तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे होते. बहुतेक वेळा कागदपत्रांची पूर्तता वेळेत न होणे, उत्पन्न प्रमाणपत्र, राहत्या पत्त्याचा पुरावा, आधार लिंकिंग, बँक खात्याची माहिती अपडेट नसणे किंवा तहसील कार्यालयात कागदपत्रे जमा केल्यानंतरही ती योग्य प्रकारे नोंद न होणे, या कारणांमुळे लाभार्थ्यांची नोंद तात्पुरती निष्क्रिय होते. काही लाभार्थी असे सांगतात की त्यांनी सर्व कागदपत्रे वेळेत जमा केली होती, पण प्रत्यक्षात ऑनलाईन नोंद पूर्ण न झाल्यामुळे किंवा पडताळणी दरम्यान एखादी त्रुटी आढळल्यामुळे त्यांचे नाव सक्रिय यादीतून बाजूला केले जाते. आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे अनेक लाभार्थ्यांना याची माहिती वेळेवर मिळत नाही. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला सलग 2 ते 3 महिन्यांपासून पैसे आलेले नसतील तर अजिबात वाट पाहू नका. संबंधित तहसील कार्यालयात तातडीने जाऊन चौकशी करा किंवा जवळच्या महा ई-सेवा केंद्रात जाऊन आवश्यक असल्यास नवीन अर्ज भरा. कारण तहसील कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला स्पष्टपणे समजेल की तुमचे पैसे नेमके का अडकले आहेत. आणि जर कोणतीही त्रुटी असेल तर ती लगेच दुरुस्त करून तुम्ही पुढील प्रक्रिया सुरू करू शकता. मित्रांनो, आवश्यक ते सर्व कागदपत्रे पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून जमा करा. तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासा. बँक खाते सक्रिय आहे का याची खात्री करा. आणि अर्ज भरताना मोबाईल नंबर योग्य दिलेला आहे का हे नक्की पहा. कारण अनेक वेळा छोट्या चुका मोठा अडथळा निर्माण करतात. मित्रांनो, मोबाईल नंबर योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण पैसे जमा झाल्यानंतर बँकेचा मेसेज येतो आणि त्यातून तुम्हाला रक्कम जमा झाली की नाही हे लगेच कळते. त्यामुळे आधार लिंकिंग, बँक खाते सक्रिय असणे आणि मोबाईल नंबर योग्य असणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. मार्च महिन्याचा हप्ता अंदाजे 5 आणि 6 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता संबंधित विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे.
म्हणजेच ज्यांचे सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत आणि ज्यांची नोंद सक्रिय आहे अशा लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता वेळेवर मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात होता, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच पैसे मिळतील का? मित्रांनो, याबाबत स्पष्ट माहिती अशी आहे की मार्च महिन्यापर्यंत लागणारा निधी आधीच मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी कोणतीही अडचणी येणार नाही आणि जो अर्थसंकल्प सादर होणार आहे तो पुढील आर्थिक वर्षासाठी लागू होईल. म्हणून सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातील मार्च महिन्याचा हप्ता नियोजनानुसारच वितरित केला जाईल. मित्रांनो, म्हणूनच 5 आणि 6 तारखेच्या आसपास तुम्ही तुमच्या खात्याची तपासणी नक्की करा. SMS तपासा, पासबुक एंट्री करा किंवा बँक ॲपद्वारे शिल्लक रक्कम तपासा. आता मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. जर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला असेल आणि फक्त मार्चचा हप्ता बाकी असेल तर काळजी करण्याची काहीही कारण नाही. कारण जर फेब्रुवारीचा हप्ता आलेला असेल तर 100% मार्च महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यात येणार आहे. पण जर सलग 2 ते 3 महिने तुम्हाला पैसे मिळालेले नसतील तर नवीन अर्ज भरणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पडताळणी प्रक्रियेतून पुन्हा सक्रिय झाल्याशिवाय तुमचे पुढील हप्ते सुरू होणार नाहीत. आणि लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य पाऊल उचलल्यास तुमचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो. मित्रांनो, ही माहिती प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणाचाही हप्ता फक्त माहिती अभावी थांबू नये. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या शासकीय योजनांचे अपडेट्स वेळेवर आणि सर्वात आधी हवे असतील तर आपल्या मराठी न्यूज अपडेट चॅनलला प्रवाह माझाला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे तुम्हाला संजय गांधी योजना, निराधार अनुदान, विधवा पेन्शन, दिव्यांग पेन्शन, वृद्ध पेन्शन तसेच इतर सर्व सरकारी योजनांचे खात्रीशीर आणि स्पष्ट अपडेट्स रोज मिळत राहतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या घरात, गावात किंवा ओळखीतील जे लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण अनेक वेळा फक्त माहिती वेळेवर न मिळाल्यामुळे हप्ता थांबतो आणि लोक संभ्रमात राहतात. आणि हो, तुमचा काही प्रश्न असेल किंवा तुमचा हप्ता किती महिन्यांपासून थांबलेला असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आम्ही तुमच्या प्रश्नावर पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका नव्या आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.